नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात आश्रमातील सुंदर वातावरणाने होते. आश्रमात सगळ्या मुली पिकनिकला जाण्याच्या तयारीत असतात. सायली त्यांना विचारते, कुठे चाललात? त्यावर मुली सांगतात की त्या कर्जतला सहलीसाठी जात आहेत. त्यांच्या क्लासच्या मॅडमनी बस बुक केली आहे. हे ऐकून मधुभाऊ म्हणतात, तुम्ही सगळ्या पिकनिकला जाणार म्हटल्यावर खर्चाचा प्रश्न आलाच ना. त्यावर सायली लगेच म्हणते, मधुभाऊ तुम्ही खर्चाचा अजिबात विचार करू नका. त्यानंतर सायली मानसीकडून मॅडमचा नंबर घेते आणि त्यांना फोन करते. ती सहलीबद्दल सगळी माहिती विचारून घेते. मॅडम सांगतात, मी स्वतः मुलींसोबत असणार आहे. आम्ही संध्याकाळपर्यंत परत येऊ. काळजी करण्यासारखं काहीच नाही. माझा नंबर तुमच्याकडे आहेच, कधीही फोन करू शकता. हे ऐकल्यावर सायली म्हणते, ठीक आहे, मुलींना पाठवते. हे ऐकताच सगळ्या मुली आनंदाने सायलीला थँक्यू म्हणत मिठी मारतात. त्यानंतर सायली त्यांना आवश्यक त्या सगळ्या सूचना देते. मधुभाऊ ही क्लास नेमका कुठे आहे याची माहिती करून घेतात. हे सगळं ऐकत असलेली श्वेता मात्र लगेच प्रियाला मेसेज करते. ती मानसी आणि आश्रमातील बाकीच्या मुली पिकनिकला जात आहेत, बस किती वाजता निघणार आहे आणि त्यांचा संपूर्ण प्लॅन काय आहे हे सगळं प्रियाला मेसेजमध्ये सांगते. इकडे कुसुम मुलींना म्हणते, बाहेरचं काही खाऊ नका. थांबा, मी काहीतरी बनवते. पण मानसी म्हणते, नको, आम्हाला तिकडेच जेवण आहे. त्यानंतर सगळ्या मुली सगळ्यांना बाय करून आनंदात निघून जातात. मुली गेल्यानंतर आश्रमातील लहान मुलं मात्र थोडी नाराज होतात. ते पाहून सायली त्यांना वडापाव खायला देण्याचं सांगते आणि ते ऐकताच सगळी मुलं पुन्हा आनंदी होतात. यानंतर प्रसंग सुभेदारांच्या घरी येतो. तिथे सगळीकडे डोहाळ जेवणाच्या तयारीची लगबग सुरू असते. कल्पना अर्जुनला विचारते, मी सामानाची यादी दिली होती, ते सगळं आणलंस का? अर्जुन म्हणतो, हो, मी तेच काम करत आहे. दरम्यान प्रतिमा कल्पनाला विचारते, कुसुम आणि मधुभाऊंना आमंत्रण दिलं का? तेव्हा कल्पना म्हणते, अरे मी तर विसरलेच. आणि ती लगेच कुसुमला फोन करते. कल्पना कुसुमला सांगते, आज संध्याकाळी सायलीचं डोहाळ जेवण आहे. कुसुम विचारते, आज अचानक? त्यावर कल्पना सांगते, गुरुजींशी बोलणं झालं. त्यांनी आजचा दिवस शुभ असल्याचं सांगितलं. त्यामुळे आम्ही आजच डोहाळ जेवण करायचं ठरवलं. यानंतर कल्पना पुढे म्हणते, आश्रमातील सगळी मुलं, मधुभाऊ आणि काका, सगळ्यांना घेऊन ये. सायलीचं सगळं माहेर आज इथे असावं अशी माझी इच्छा आहे. मधुभाऊ हसत म्हणतात, डोहाळ जेवण म्हणजे बायकांचा सोहळा असतो, पण माझ्या लेकीचं कौतुक पाहायला मी नक्की येणार. मग कुसुम सांगते, मुली पिकनिकला गेल्या आहेत. त्या परत आल्या की आम्ही सगळे संध्याकाळी येतो. याचवेळी प्रिया सचिनला फोन करून सांगते, मी तुला श्वेताचा मेसेज फॉरवर्ड करते. मानसी आणि आश्रमातील बाकीच्या मुली कर्जतला पिकनिकला गेल्या आहेत. त्या आश्रमातून निघाल्यानंतर त्यांना रस्त्यातच उचलायचं आहे. मला सायलीच्या डोहाळ जेवणासाठी एक खास गिफ्ट द्यायचं आहे. हे ऐकून सचिन म्हणतो, आपण इतके दिवस ज्या संधीची वाट पाहत होतो ती संधी आता मिळणार आहे. प्रिया पुढे म्हणते, आतापासून एक माणूस त्यांच्या मागावर ठेवा, म्हणजे आपल्याला हवं तेव्हा त्यांना उचलता येईल. राकेश म्हणतो, अण्णांचा एक माणूस मी त्यांच्या मागावर पाठवतो. त्यावर सचिन म्हणतो, आम्ही तुला सतत अपडेट देत राहू. इकडे सायली श्वेताला घेऊन सुभेदारांच्या घरी येते. घरात आल्यावरती सगळ्यांना म्हणते, मी तुम्हाला हिच्याबद्दल सांगितलं होतं ना, हीच श्वेता. त्यावर कल्पना हसत श्वेताला म्हणते, सायली तुझं खूप कौतुक करत असते. ती श्वेताला बसायला सांगते, पण श्वेता उभीच राहते. मग सायली म्हणते, अगं बस ना, हे तुझंच घर समज. तेवढ्यात अर्जुनही म्हणतो, अगं तूच उभी का आहेस, बस ना. तो स्वतः खुर्ची पुढे करतो आणि त्यानंतर सायलीही तिच्या शेजारी बसते. श्वेता म्हणते, तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. सायलीताई नेहमी तुमचं कौतुक करत असतात. त्यावर प्रतिमा म्हणते, तू सायलीच्या डोहाळे जेवणासाठी आलीस ते बरंच झालं. मात्र श्वेता लगेच म्हणते, मी पाहुणी म्हणून आलेली नाही, मी घरची व्यक्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना मदत करायला आले आहे. हे ऐकून सगळ्यांनाच तिचं बोलणं आवडतं. तेवढ्यात सायली अस्मिताला म्हणते, आपलं ठरलं होतं ना, गोलूला सांभाळण्यासाठी एखादी चांगली मुलगी शोधायची. मला वाटतं श्वेता त्यासाठी अगदी योग्य आहे. ती गोलूला आईच्या मायेने सांभाळेल. अर्जुनही लगेच म्हणतो, हो, मीही आश्रमात तिला लहान मुलांवर प्रेम करताना पाहिलं आहे. अस्मिता म्हणते, सायली, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मला काहीच हरकत नाही. यानंतर अस्मिता श्वेताला गोलूचं सगळं वेळापत्रक समजावून सांगते. ती म्हणते, तू काही काळजी करू नकोस, पण गोलू लगेच कोणाकडे जात नाही. त्याला थोडा वेळ लागेल. श्वेता हसत म्हणते, काही हरकत नाही, मी प्रयत्न करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्वेता गोलूला उचलताच तो अगदी शांतपणे तिच्याकडे जातो. हे पाहून चैतन्य म्हणतो, मी याला लहानपणापासून ओळखतो, तरी माझ्याकडे येताना हा रडतो. आणि हिच्याकडे बघा, लगेच गेला. सायली हसत म्हणते, मी म्हटलं होतं ना, श्वेता लगेच सगळ्यांना आपलंसं करून घेते. त्यानंतर कल्पना म्हणते,
श्वेता, गोलू आता तुझ्याकडेच ठेव, म्हणजे अस्मिताला तिचं आवरायला वेळ मिळेल. मग ती अर्जुन आणि सायलीला म्हणते, तुम्ही दोघंही आता तयार होऊन या. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अर्जुन लगेच विचारतो, कसलं सरप्राईज? त्यावर कल्पना हसत म्हणते, ते आत्ता नाही सांगणार. आधी दोघांनी तयार होऊन या. अर्जुन आणि सायली वरच्या खोलीत जायला निघतात. जाताना सायलीला मानसीची आठवण येते. ती लगेच मानसीच्या मॅडमना फोन करते. मॅडम फोन उचलून सांगतात, आम्ही थोड्याच वेळात पोहोचतो. सगळ्या मुली अगदी व्यवस्थित आहेत. त्यानंतर मानसीही सायलीशी बोलते. सायली म्हणते, आज माझं डोहाळ जेवण आहे. शक्य असेल तर मुलींना थोडं लवकर घेऊन या. मॅडमही त्याला होकार देतात आणि फोन ठेवतात. दुसरीकडे प्रिया कॉन्स्टेबलला फोन देते आणि मनात म्हणते, सायली, तुझं डोहाळ जेवण आयुष्यभर लक्षात राहील. पण ते आनंदासाठी नाही. कॉन्स्टेबल तिला विचारते, सगळं तुझ्या मनासारखं घडत आहे, मग एवढी चिडली का आहेस? हे ऐकताच प्रिया संतापते. ती म्हणते, काहीच माझ्या मनासारखं घडत नाही. तिकडे सायलीचं सगळे कौतुक करत असतील आणि इथे माझीही अवस्था झाली आहे. मी तिला कधीच सोडणार नाही. तिला संपवून टाकेन. इतकं बोलून ती पुन्हा संतापाच्या भरात वस्तू इकडे तिकडे फेकायला लागते. तेवढ्यात तिला तुटलेल्या घड्याचा एक तुकडा दिसतो. ती तो हातात घेते आणि जोरात दाबते. त्यामुळे तिच्या हातातून रक्त येऊ लागतं. कॉन्स्टेबल धावत येते, तिच्या हातातून तो तुकडा काढून घेते. पण प्रिया स्वतःच्या हातावरचं रक्त चेहऱ्यावर लावते आणि म्हणते, सायलीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तिने माझं सुख, माझं ऐश्वर्य हिरावून घेतलं आहे. आता मी तिला अजिबात सोडणार नाही. माझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. पुढे सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीत येतात. खोलीत आल्यावर सायली पाहते तर तिच्यासाठी सगळी तयारी आधीच करून ठेवलेली असते. कोणते कपडे घालायचे, कोणते दागिने घालायचे, हे सगळं कल्पनाने आधीच ठरवून ठेवलेलं असतं. हे पाहून अर्जुन म्हणतो, म्हणजे मम्मा आणि अस्मिता यात सगळ्याबद्दल बोलत होत्या तर? सायली हसत म्हणते, किती गोड आहे हे सगळं. खरं तर आपण आपल्या बाळालाच थँक्यू म्हणायला हवं. कारण आपले हे सगळे लाड त्याच्यामुळेच होत आहेत. त्याच्यामुळेच आपण आई बाबा होणार आहोत. जसं जसं हे बाळ माझ्या पोटात वाढत आहे तसं तसं आपला आनंदही वाढत चालला आहे. त्यावर अर्जुन भावूक होत म्हणतो, बाळा, आई बाबा होणं हे जगातलं सर्वात मोठं सुख आहे आणि ते सुख आम्हाला तुझ्यामुळे मिळालं आहे. त्यासाठी तुला मनापासून थँक्यू. त्यानंतर तो हसत म्हणतो, खूप लाड होणार आहेत तुझे, त्यामुळे आत्तापासूनच मजा करून घे. सायलीही हसत म्हणते, बाळाशी बोलणं पुरे झालं. आता मी तयारी करायला घेऊ का? त्यावर अर्जुन म्हणतो, थांब, अजून एक सरप्राईज बाकी आहे. हे खास मी तुझ्यासाठी आणलं आहे. सायली उत्सुकतेने विचारते, काय आहे? अर्जुन तिला डोळे बंद करायला सांगतो. तिच्या हातात एक छोटंसं गिफ्ट देत तो म्हणतो, बायको, आपल्या बाळाच्या आईसाठी बाळाच्या बाबांकडून डोहाळ जेवणाचे एक खास गिफ्ट. सायली हसत विचारते, यामध्ये काय आहे? अर्जुन म्हणतो, आजच्या दिवशी तुला काहीतरी खास द्यायचं होतं. उघडून बघ, तुला नक्की आवडेल. सायली गिफ्ट उघडते आणि त्यामध्ये सुंदर नथ पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद खुलून येतो. अर्जुन तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणतो, आज जब तू ही नथ घालून तयार होशील तेव्हा तू जगातली सर्वात सुंदर स्त्री दिसशील. दुसरीकडे पिकनिकवरून परतणाऱ्या मुली बसमध्ये खूप मजामस्ती करत असतात. मात्र त्यांच्यामागे एक माणूस सतत नजर ठेवून असतो. तो लगेच राकेशला फोन करून सांगतो, मी त्यांच्या मागावर आहे. त्यांची बस आता पनवेलच्या दिशेने निघाली आहे. राकेश म्हणतो, ठीक आहे, पण फक्त शेवटीच नाही, मध्ये मध्येही आम्हाला अपडेट देत जा. तेवढ्यात सचिनही म्हणतो, आज कोणताही गोंधळ होता कामा नये. आपलं काम आज कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे. तो माणूस आत्मविश्वासाने म्हणतो, काळजी करू नका, आज तुमचं काम नक्की होईल. इकडे जेलमध्ये प्रिया शांत बसलेली असते. ते पाहून तिच्यासोबतची एक महिला कैदी तिला विचारते, काय ग प्रिया, आज एवढी शांत का आहेस? प्रिया भावूक होत म्हणते, बघ ना ताई, माझा 7वा महिना सुरू आहे, पण माझा नवरा माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही. घरचेही मला भेटायला येत नाहीत. इतकं वाईट नशीब आहे का माझं? असं म्हणत ती रडायला लागते. हे पाहून ती महिला कैदी बाकीच्या सगळ्या महिलांना प्रियाजवळ बोलावते. त्या सगळ्या तिला धीर देतात. त्यापैकी एक म्हणते, तू स्वतःला एकटी समजू नकोस. तुझ्याकडे तुझं बाळ आहे, हेच तुझं मोठं भाग्य आहे. आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत. हे ऐकून प्रिया म्हणते, मग तुम्हीच माझं कुटुंब आहात ना? मग माझं डोहाळ जेवण तुम्हीच करा. आणि तिचं हे बोलणं ऐकून सगळ्याच महिला तिच्याकडे भावूक नजरेने पाहू लागतात. आता पुढील भागात सायलीचं डोहाळ जेवण आनंदात पार पडणार की प्रियाने रचलेला डाव यशस्वी होणार? पिकनिकवरून परतणाऱ्या मानसी आणि आश्रमातील मुलींवर कोणतं मोठं संकट येणार? श्वेताची खरी भूमिका काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला उद्याच्या भागात मिळणार आहेत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.